गुड आफ्टरनून मित्र. आज आपण अभिप्रेरणाचे महत्त्व काय हे पाहणार आहोत. अभिप्रेरणाचे महत्त्व यामध्ये प्रत्येक संस्थेला कर्मचाऱ्यांना संघटनेला अभिप्रेरणाचं आवश्यकता असते आणि मग ती आवश्यकता किंवा अभिप्रेरणामुळे तुमच्या संस्थेला तुमच्या संघटनेला काय फायदा होतो हे यातून स्पष्ट होईल. सर्वात पहिला फायदा आहे, महत्त्व आहे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि काम करण्याची क्षमता या दोन भिन्न बाबी आहेत. सामान्य परिस्थितीमध्ये व्यक्तीची काम करण्याची इच्छा कमी असते, त्यामुळेच व्यक्तीची कामे करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेचा व्यवस्थित उपयोग केला जात नाही. अभिप्रेरणाचे कार्य प्रभावीपणे करण्यात आल्यास कारखान्याच्या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या मनात काम करण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. हा अभिप्रेरणाचा पहिला महत्त्वाचा फायदा आहे. अभिप्रेरणामुळे कामगाराच्या मानसिकतेमध्ये अनुकूल बदल घडून येतात. अभिप्रेरित कर्मचाऱ्याच्या मनात त्यांचे काम पूर्वीपेक्षा चांगले करण्याची, अधिकाधिक काम करण्याची, प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करण्याची इच्छा निर्माण होते. असे अभिप्रेरित कर्मचारी आपल्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी प्रवृत्त होत असतात. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होते. परिणामतः कर्मचाऱ्याच्या कार्यनिष्पादनाच्या पातळीमध्ये निश्चितपणे सुधारणा होते. नंबर 2, कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन व प्रवृत्तीमध्ये अनुकूल बदल. डग्लस मॅग्रेगर यांनी प्रतिपादन केलेला अभिप्रेरणाचा क्ष व ये सिद्धांत प्रसिद्ध व जगमान्य आहे. क्ष सिद्धांतानुसार कर्मचारी आळशी असतात, काम करणे त्यांना आवडत नाही व ते आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात. अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून येतात. अभिप्रेरणाचा परिणाम त्यांच्या दृष्टिकोन प्रवृत्तीवर होतो. अभिप्रेरित कर्मचाऱ्यांना त्यांची जबाबदारी समजते व ते स्वतः जबाबदारीच्या भावनेतून वागू लागतात. याचा परिणाम असा होतो की कर्मचारी शिस्त पाळतात. कारखान्यामध्ये शिस्तीचे वातावरण तयार होते. व्यवस्थापकांनी नीट प्रयत्न केले तर या शिस्तीच्या वातावरणामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी व अंमलबजावणी सहज शक्य होते. नंबर 3 आहे कर्मचाऱ्याची उद्दिष्टे. संघटनेच्या उद्दिष्टामध्ये संगती. प्रत्येक संघटनेचे एक उद्दिष्ट असते. कारखान्याच्या बाबतीत हे उद्दिष्ट उत्पादन वाढवणे, उत्पादनाचा दर्जा सुधारणे, बाजारपेठ काबीज करणे, विक्री वाढवणे व नफ्याच्या प्रमाणात वाढ करणे असे असते. कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उद्दिष्ट क्षमता राखून ठेवणे, शक्य तेवढी कमी कामं करणे, शक्य तेवढी जास्त मजुरी मिळवणे, शक्य होईल त्या सोयी व सवलती प्राप्त करणे इत्यादी असतात. संघटनेचे उद्दिष्ट आणि कर्मचाऱ्याचे उद्दिष्ट यामध्ये फरक तर आहेच, पण मुख्य म्हणजे दोघांमध्ये मूलभूत असा आंतरविरोध आहे. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमध्ये बदल होतो आणि मानसिकतेमध्ये बदल झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन व प्रवृत्तीमध्ये बदल होतो आणि मुख्य म्हणजे त्यांचा विचार प्रक्रियेमध्येच परिवर्तन घडून येते. परिणामतः कर्मचाऱ्याचे उद्दिष्टे व संघटनेचे उद्दिष्टे यामधील आंतरविरोध संपुष्टात येतो, कमी होतो व दोघांमध्ये एकवाक्यता आणि संगती निर्माण होते. नंबर 4, संघटनेच्या प्रती बांधिलकी व निष्ठा. एखाद्या संघटनेमध्ये मजुरी मिळते म्हणून काम करणे वेगळे व संघटनेच्या प्रती बांधिलकी ठेवून स्वतःचे काम करणे हे वेगळे. अभिप्रेरणाचा परिणाम म्हणून संघटनेचे उद्दिष्ट व कर्मचाऱ्यांची उद्दिष्टे यामध्ये संगती व एकवाक्यता निर्माण होते. हे वर स्पष्ट केले आहे. याचा परिणाम असा होतो की कर्मचारी स्वतःच्या संकुचित स्वार्थाला व व्यक्तिगत हितसंबंधांना प्राधान्य देत नाहीत. कर्मचारी स्वतःला स्वयंस्फूर्तपणे संघटनेचे घटक मानतात व त्या पद्धतीने त्यांचे काम करत असतात. कर्मचारी संघटनेची बांधिलकी स्वीकारतात, आपली निष्ठा संघटनेला अर्पण करतात आणि नवीन भूमिकेतून त्यांचे काम करत असतात. नंतर आहे गैरहजेरी व श्रम परिवर्तनाच्या दरामध्ये वाढ. सर्वसामान्य कर्मचारी क्षुल्लक कारणास्तव कामावर गैरहजर राहतात, स्वतःची जबाबदारी टाळतात, त्यांच्या अधिकाराबद्दल अवास्तवपणे जागरूक राहतात आणि प्रसंगविशेष नोकरी सोडण्यासाठी तयार होत असतात. अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमध्ये अनुकूल बदल घडून येतात
अभिप्रेरित कर्मचारी निष्ठेने काम करतात, ते स्वतःची जबाबदारी ओळखतात, ते कामावर नियमितपणे हजर राहतात आणि नोकरी सोडण्यासाठी प्रवृत्त होत नाहीत. त्यामुळे गैरहजेरी, श्रम परिवर्तनाच्या दरामध्ये घट होते. औद्योगिक संबंधामध्ये सुधारणा, औद्योगिक शांततेची निर्मिती. अभिप्रेरणेमुळे कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये, प्रवृत्तीमध्ये व विचार प्रक्रियेमध्ये मूलभूत बदल घडून येतात. हे वर विषद केलेले आहे. अभिप्रेरित कर्मचारी जबाबदारीने वागतात, इतरांचे सहकार्य घेतात आणि इतरांना काम करण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि इतर लोकांनीही काम करावं यासाठी ते एकमेकाला मदत करत असतात. अशा पद्धतीने आपण अभिप्रेरणाचे महत्त्व एकूण 4 झालेले आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ, कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोन व प्रवृत्तीमध्ये अनुकूल बदल, संघटनेच्या उद्दिष्टामध्ये संघटनेप्रती बांधिलकी आणि गैरहजेरी प्रमाण, तसेच औद्योगिक संबंधामध्ये सुधारणा. अशा पद्धतीनं तसेच अभिप्रेरण ही तुमच्या व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडत असतं. जर तुमच्याकडे अभिप्रेरण नसेल, संघटनेमध्ये व्यवस्थापकामध्ये जर अभिप्रेरण नसेल तर तुमचं जे काही व्यावसायिक संघटन आहे किंवा व्यावसायिक यश आहे ते अपयश येत असतं किंवा तुमचा व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही. आणि त्यानंतर आहे संघटनात्मक कार्यक्षमतेमध्ये वाढ. भारतातील बहुसंख्य औद्योगिक व इतरही प्रकारच्या संघटना अत्यंत निम्न कार्यक्षमता पातळीवर त्यांचे काम करीत असतात. त्यामुळे या संघटना अस्तित्वात असतात पण पुढे तीव्र स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाहीत. समुद्राची एक लाट यावी, या लाटेच्या तडाख्यामुळे किनाऱ्यावर मुलांनी बांधलेली रेतीची घरेही वाहून जावीत तसे या उद्योगाचे होते. अभिप्रेरणाचे परिणाम कर्मचाऱ्यावर जसे होतात तसेच संघटनेवरही होत असतात. अभिप्रेरणाची योजना राबवल्यामुळे व्यवस्थापनाचाही मानसिकता बदललेली असते. अभिप्रेरित कर्मचारी त्यांचे काम आत्मीयतेने, निष्ठेने व जबाबदारीच्या भावनेतून करू लागतात. या सर्व बदलामुळे संघटनेच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. कार्यक्षम औद्योगिक संघटना प्रतिकूल परिस्थितीच्या झंझावाताला प्रभावीपणे तोंड देण्याकरता समर्थ असतात. त्यानंतर आहे संघटनात्मक बदल. समाजामध्ये प्रत्येक विभागामध्ये किंवा काळानुरूप बदल होत असतात. समाजामध्ये होणाऱ्या बदलाचा व्यवसायावर परिणाम होत असतो आणि व्यवसायामध्ये झालेल्या परिणामांचा उद्योग किंवा कारखान्याच्या संघटनेवर परिणाम होतो. संघटनेवर घडून येणारे परिणाम ठळक असल्यास त्यांचा व्यावसायिक संघटनेच्या कार्यपद्धतीवर, कार्यक्षमतेवर व विपरीत परिणाम होऊ नये याकरिता संघटनेमध्ये काही रचनात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी व्यवस्थापकावर असते. या प्रकारच्या बदलाचा कर्मचाऱ्यावर परिणाम होत असल्यामुळे ते ह्या बदलाचा कसोशीने विरोध करतात. अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेमध्ये व भूमिकेमध्ये बदल होत असतो आणि हे अभिप्रेरित कर्मचारी संघटनात्मक बदलांना विरोध करत नाहीत. त्यामुळे व्यवस्थापकांना हवे असलेले संघटनात्मक बदल सहजतेने घडवून आणता येतात. त्यानंतर आहे कर्मचाऱ्याच्या मनोबलामध्ये सुधारणा. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे चांगल्या परिणामाची एक मालिकाच सुरू होते. अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्याच्या मनोबलामुळे कमालीची सुधारणा घडून येते. उच्च मनोबल असलेले कर्मचारी गटबाजी करत नाहीत, संघटनात्मक राजकारणातून दूर असतात, व्यवस्थापकांना सहकार्य देतात, स्वतःची जबाबदारी निष्ठेने पूर्ण करतात आणि शिस्तीच्या वातावरणामध्ये काम करून उत्पादनाचे इष्टांक गाठण्यासाठी झटत असतात. उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये वाढ. व्यवस्थापकांनी अभिप्रेरणाची एक व्यापक योजना दीर्घकाळापर्यंत प्रभावीपणे राबविल्यास स्वरूपाचे परिणाम घडून येतात. कर्मचाऱ्यावर दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडून येतात हे वर स्पष्ट केले आहे. या सर्व परिणामाची निष्पत्ती अशी होते की संघटनेजवळ असलेल्या भौतिक, वित्तीय व मानवी संसाधनाचा पूर्ण उपयोग घडून येतो. सर्व प्रकारच्या अपव्ययाचे उच्चाटन होते. उत्पादनाच्या कार्यामधील सातत्य टिकून राहते. कर्मचाऱ्याचे सर्व बाबतीत पूर्ण सहकार्य प्राप्त होते आणि परिणामतः उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते. अभिप्रेरणामुळे उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये प्रशंसनीय वाढ होते. ही बाब अमेरिकेत
रेन्सिस लिकर्ट यांनी 1953मध्ये केलेल्या प्रयोगामधून व नंतर पाश्चात्य देशामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रयोगामधून निघालेल्या निष्कर्षामधून हे सिद्ध झालेले आहे किंवा उद्योगाच्या उत्पादकतेमध्ये वाढ फक्त आणि फक्त अभिप्रेरणामुळे होत असते. हे सहज शक्य कशामुळे आहे? अभिप्रेरणेमुळे आहे. यानंतर आहे इतर व्यवस्थापन कार्याच्या परिणामकारकतेमध्ये वाढ. प्रेरण हे व्यवस्थापनाचे कार्य आहे. हे विशिष्ट कार्य व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यावरून करण्यात येते. व्यवस्थापनाचे हे कार्य नियोजन, संघटन, संदेशवहन, समन्वय, नेतृत्व, संचालन, नियंत्रण या कार्याशी निगडीत आहे. व्यवस्थापकांनी अभिप्रेरणाचे कार्य प्रभावीपणे केल्यास इतर व्यवस्थापन कार्याची परिणामकारकता वाढण्यास त्यांचे सहाय्य होत असते. व्यवस्थापन कार्याची परिणामकारकता हा प्रत्येक उद्योगाचा यशाचा आधार आहे. म्हणजेच इतर व्यवस्थापन कार्यामध्ये सुद्धा अभिप्रेरणेमुळे सहज प्रगती होते आणि इतर कार्यामध्ये जेव्हा प्रगती होते तेव्हा तुमचा संपूर्ण व्यवसाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने सहज पद्धतीने नफा प्राप्त करू शकतो आणि तुमच्या संघटनेचं व्यवसायाचं जे काही जग आहे हे लौकिकता त्यालाच आपण ख्याती असंही म्हणतो, ख्यातीसुद्धा वाढते आणि तुमच्या व्यवसायाची विक्री वाढण्यास मदत होते. हे सर्व शक्य आहे फक्त आणि फक्त अभिप्रेरणामुळे. आणि म्हणून आपण आता अभिप्रेरणाचे महत्त्व आतापर्यंत पाहिलेले आहे. यानंतर आपण प्रेरणा म्हणजे काय हे पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.